नमस्कार. अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमी इकडे माणिकला भेटून घरी चाललेलीच असते. तेवढ्यात ती रेयांशला भेटायला निघते. तेव्हा तिला तिथे तुषार मिळतो. तेव्हा ती विचारायला लागते, काय हो तुषार काका, मला सांगा ना रेयांश कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो, आता तो घरी नाही आहे, कुठेतरी बाहेर गेला आहे. ते ऐकल्यानंतर संयमी म्हणायला लागते, जेव्हा गरज असतं ना तेव्हा हा रेयांश कधीच वेळेवरती नसतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, अगं मग एक काम कर ना, त्याला फोन कर, आता टेक्नॉलॉजी तर आहे, मग त्याचा वापर सुद्धा कर ना. तेव्हा ती म्हणते, तुला माहिती आहे का, वन्स इन अ लाईफ मला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. मला एक फ्रँचायझी रन करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर तुषार म्हणायला लागतो, ही तर खरंच खूप चांगली संधी आहे. मग तू याच्यासाठी सगळ्या गोष्टी नीट पारखून घे, असंच काही गोष्टी सोडू नको. दुसरीकडे माणिक इकडे अनिशला म्हणत असतो, अनिश आता तू इथे आला तर आहे, मी तुझं काम सुद्धा केलं आहे, मग आता मला याचे पैसे देऊन टाक ना. तेव्हा अनिश म्हणतो, तुलाही माहिती आहे आता माझ्याकडे पैसा नाही आहे. तेव्हा माणिक म्हणतो, मग हे सगळं काही तू माझ्याकडून फुकट करून घेतलं का, हे सगळं त्या सेवानीच्या पैशासाठी चाललं आहे ना. तेव्हा तो म्हणायला लागतो, हो हे सगळं सेवानीच्या पैशासाठी चाललं आहे. जसंच हा मासा आपल्या गळ्यात लागेल ना तेव्हा जाऊन तर आपल्याला पैसे भेटू शकतात आणि तेव्हाच मी त्या सेवानीला पैसे देईल. तेव्हा माणिक म्हणतो, जर हे सक्सेसफुल नाही झालं तर मग काय करशील. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, हे 100% सक्सेसफुल होईल, तू काळजी करू नको. तू ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी गाळ्यात ओढल्या आहेत ना, आणि मी सुद्धा याच्यामध्ये भर घालेल, म्हणून जे आपल्याला पाहिजे ना ते भेटूनच जाईल. दुसरीकडे तुषार विचारत असतो, तू ज्या काही इन्फॉर्मेशन बोलते याच्याबद्दल तू खात्री तर केली आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो मी आणि माऊ ज्या कॉम्पिटिशन मध्ये होती ना तिथलीच ही लोक आहेत आणि त्यांनीच मला त्यांची फ्रँचायझी रन करण्याची ऑफर दिली आहे. आता मी एकदा माऊशी सुद्धा बोलते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जर तुला कोणतीही हेल्प हवी असेल तर मला सांग. तेवढ्यात ती लगेच वर निघून जाते. ते बघता तुषार त्याच्या गाडीमध्ये बसायला जाईल. तेवढ्यात त्याचं लक्ष त्या कार्डकडे जातं आणि तो म्हणायला लागतो, याच्यावरती नाव आणि नंबरच का आहे, बाकीच्या कोणत्याच का डिटेल्स नाही, म्हणून त्याचा संशय वाढून जातो. दुसरीकडे संयमी इकडे घरामध्ये येते. तेव्हा भैरवी विचारते, काय ग तू कुठे गेली होती. तेव्हा ती सांगते, काय नाही माऊ, अशीच बाहेर फिरून आली, आता सांग ना काय करायचं आहे. तेव्हा ती विचार करते, मी काय सांगू आणि माऊला कसं कन्व्हिन्स करू, म्हणून ती थोड्या काळजीमध्येच असते. संयमीला लगेच भैरवी सांगायला लागते, भैरवी मला काहीतरी रिसर्चसाठी मुलं हवी आहेत आणि कॉलेजचीच मुलं चांगली पडतील, कारण की माझ्याकडे एवढा पैसा नाही की मी त्यांना देऊ शकेल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे माऊ, पण तुला मला काहीतरी विचारायचं आहे आणि सांगायचं सुद्धा आहे. दुसरीकडे अनिश इकडे लगबगीने घरी जायला निघतो. तेवढ्यात तिथे तुषार येतो आणि त्याला म्हणतो, तुला माहिती आहे का, काहीतरी गडबड झालेली आहे, मी आता संयमीला भेटलो. तेव्हा तिने मला सांगितलं, या नंबरवरती मी कॉल केला तेव्हा मला समजलं आहे हा माणूस तर हाच आहे, पण हा संयमीला कधी भेटलाच नव्हता, म्हणजे संयमी बरोबर कोणीतरी फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत आहे. चल आपण जाऊ आणि संयमीला सगळं काही सांगून टाकू. तेव्हा अनिश म्हणतो, खरंच तुषार तू खूप चांगलं काम केलं आहे, तू काळजी करू नको, तुला घरी यायची गरज नाही, मी जातो आणि मी सगळं सविस्तर सांगतो, तू बिलकुल टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी माझ्या घरच्यांची काळजी घेऊ शकतो. तेव्हा तुषार म्हणतो, अरे पण आपल्याला तिला सांगायला पाहिजे ना, उगाच ती या फ्रॉडमध्ये फसली तर. तेव्हा तो म्हणतो, नको रे, मी आहे ना, मी सगळं बघून घेतो, तुला काळजी करायची काहीच गरज नाही. इकडे भैरवी म्हणत असते, बोल की काय झालं. तेव्हा ती सांगायला लागते, माऊ मला एक अपॉर्च्युनिटी आली आहे, आपण जिथे कॉम्पिटिशनला गेलो होतो ना त्यांनीच मला फ्रँचायझी रन करण्याची ऑफर दिली आहे. हे ऐकल्यानंतर अनिश लगेच तिथे येतो आणि विषयामध्ये स्वतःहून भर घालायला सुरुवात करतो. तेव्हा तो म्हणतो, ही तर खरंच खूप चांगली ऑफर आहे, कॉंग्रॅच्युलेशन, तुला एवढी भारी ऑफर मिळाली आहे, अशा ऑफर सहजासहजी मिळत नाही. तेवढ्यात ती म्हणायला लागते, माऊ ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की जागा आणि लोकेशन म्हणजे ऑफिस हे सगळं त्यांचं असेल आणि मला माझे स्किल्स आणि स्टाफ वापरायचा आहे, तेव्हा जाऊन हे बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतं. तेव्हा अनिश म्हणायला लागतो, हे तर खूप चांगलं आहे आणि एकदा ब्रँडेड कंपनीमध्ये तू काम केलं तर त्याचा तुला बेनिफिटच होईल. तेव्हा संयमी म्हणते, हो माऊ, पण याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि मला असं वाटतं ही ऑफर खरंच खूप चांगली आहे, पण याच्यासाठी तिथे डिपॉझिट सुद्धा भरायला लागेल, ते सुद्धा 10 लाख रुपये. मला माहिती आहे ही मोठी अमाऊंट आहे, म्हणून मी हा प्लॅन ड्रॉपच करून टाकते, कारण की 10 लाख रुपये मला कोण देईल. तसंही माऊ जे पैसे जिंकले आहे ते तिला तिच्या बिझनेससाठी वापरायचे आहे आणि मी कॉम्पिटिशनमध्ये उतरलीच नव्हती, मग माझा त्या पैशांवरती काही हक्कच येत नाही. तेव्हा अनिश म्हणतो, तुझंही म्हणणं बरोबर आहे, पण तरी सुद्धा अशा ऑफर लवकर येत नाही आणि एकदा ऑफर केली की ती पुन्हा भेटत सुद्धा नाही. तेव्हा संयमी म्हणते, काका मला सगळं समजते, पण एवढ्या पैशाचं कसं काय मॅनेज होईल, हे सगळं कठीणच आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते, कठीण नाही आहे,
आणि संयमी, तू जर माझ्या बाजूने उभी असशील ना तर कोणतीच गोष्ट कठीण नाही आहे, म्हणून तू काळजी करू नको. तेव्हा जर तुला हे सगळं करायचं असेल आणि तूने सगळ्या गोष्टी पडताळून घेतल्या असतील तर मीही तुझ्या बरोबर आहे. तेवढ्यात अनिश म्हणायला, तू एक काम कर, त्या माणसाला कॉल कर, मी एकदा बोलून घेतोय. तेव्हा ती म्हणते, अच्छा काका, मी कार्ड कुठेतरी विसरून आली. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, काळजी करू नको, मी आहे ना, मी जातो आणि सगळं बघतो. तेव्हा संयमी म्हणते, पण एकदा आपल्याला चौकशी तर करायला पाहिजे ना. तेव्हा अनिश म्हणतो, तू काळजीच करू नको, मी आहे ना, मी सगळं बघून घेईल. तेवढ्यात संयमी म्हणायला लागते, मला वाटलं होतं माऊ तू एवढ्या इझिली मला या सगळ्या गोष्टी करायला कन्व्हिन्स होऊ जाशील, मला थोडी खात्री नव्हती. तेव्हा ती म्हणते, जेव्हा मी या कॉम्पिटिशनमध्ये जाणार होती ना तेव्हा बाबांनीही माझा असाच सपोर्ट केला होता. तेव्हा तिला आठवण येतं की तिने म्हटलं होतं की मला असं वाटतं याच्यामध्ये मी हरणारच आहे, मग तरीसुद्धा मी का याच्यामध्ये उतरावं. तेव्हा मामा म्हटले होते, हे बघ, मी तुझ्या तोंडातून असे कधीच शब्द ऐकले नाही की हरणार आहे, आणि जर हरायचं सुद्धा असेल ना तर चांगली स्पर्धा करून हरायचं, असं डायरेक्टली हरायचं नाही. म्हणून मी या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने विचार केला आणि मला असं वाटते तुझी इच्छा आहे, आणि एकीकडे माझं आता मोठं नाव सुद्धा झालं आहे, उद्या माझा इंटरव्ह्यू सुद्धा आहे, मग मला लोन इन्व्हेस्टर खूप इझिली मिळू शकतात. पण तुला हे सगळं मिळणं कठीण आहे. तुला हवं असेल तू ॲज अ लोन म्हणून हे माझ्याकडून पैसे घेऊ शकते, आणि जसं तुझा बिझनेस सेटअप होईल ना त्यानंतर तुम्हाला रिटर्न सुद्धा कर, म्हणजे तुला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर अनिश खूप खुश झालेला असतो. तेवढ्यात तिथे संयमी आणि भैरवी आतमध्ये जातात आणि पैसे द्यायला लागतात. तेव्हा संयमी म्हणते, खरंच सगळे पैसे आहेत ना. अनिशचं या सगळ्यावरती बारीक लक्ष असतं. तेव्हा ती म्हणते, माऊ आता हे सगळे पैसे मी घेऊन जात आहे, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो, नको संयमी, एवढी मोठे पैसे तू एकटीने घेऊन जाणं बरोबर वाटत नाही. तेव्हा संयमी म्हणते, पण काका त्या माणसाला तर मीच ओळखते ना, ते तुमच्याकडून कसे काय पैसे घेणार. तेव्हा भैरवी म्हणते, काका बोलतायत ते बरोबर आहे, काका तिथे जाऊन तुला फोन करतील, पण एवढे सगळे पैसे आहेत आणि जरा जपून ने आणि सगळं काही व्यवस्थित चेक कर आणि त्याच्यानंतरच पैसे दे. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अनिश लगेच पैशाची बॅग घेतो आणि तिथून निघून जात असतो. हे सगळं झाल्यानंतर आत्यांना थोडा संशय आलेला असतो, पण भैरवी आणि संयमी इकडे खूप खुश असतात. आत्यांचा संशय खूप वाढलेला असतो, म्हणून त्यांना थोडी काळजीच वाटत असते की हे सगळं कसं होईल. तेवढ्या तिथे अनिश खाली येतो. तेव्हा मामा त्याला विचारतात, काय रे, तुला पैसे मिळाले का. तेव्हा तो म्हणतो, हो, आपलं काम सगळं जोखमीच काय एकदम खतरनाक भारी झालं आहे, तू काळजीच करू नको, पैसे माझ्याकडे आहेत. आता मी जातो आणि सेवाने बिल्डरला देतो. तेव्हा किशा मामा म्हणतात, हे तर चांगलंच आहे, पण आता या सगळ्यामध्ये मी सुद्धा हेल्प केली आहे, मग मला सुद्धा बेनिफिट व्हायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो, तू काळजीच करू नको, आज तुला पूर्ण मी खंबाच देतो, म्हणजे तू एन्जॉयच कर. इकडे संयमी आणि यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात तिथे निलिमा आत्या येतात आणि म्हणायला लागतात, तुम्ही एवढे मोठे पैसे दिले आहेत, या सगळ्याचं काय होईल ते तुम्हालाही समजायला पाहिजे ना. तेव्हा भैरवी म्हणते, काय झालं आत्या, तुम्ही असं का बोलत आहात. तेव्हा संयमी म्हणते, ऑफर तर कधी कधीच येते आणि त्याच्याचमुळे त्या ऑफरचा आपल्याला वाटोळं करून चालणार नाही, आणि ही ऑफर मला मिळाली आहे, ही चांगलीच ऑफर आहे. तेव्हा आत्या म्हणतात, कसं आहे माहिती का, ही जेव्हा ऑफर घेता ना त्यानंतर गोष्टी काय घडू शकतात याचाही तुम्हाला विचार करायला पाहिजे, आणि या पैशाच्या मागे कोणीही कसंही वागू शकतं. तेव्हा संयमी म्हणते, तुम्हाला काही माहिती नाही ना तर याच्यामध्ये डोकं लावू नका. तेवढ्या दाराची बेल वाजते आणि दारावरती तुषार आलेला असतो. तुषारला बघताच संयमीच्या जवळ तो येतो आणि म्हणायला लागतो, बरं झालं ना आपण एवढ्या मोठ्या फ्रॉडमधून वाचलो. तेव्हा ते विचारतात, तुम्ही काय बोलताय, आम्हाला खरंच समजत नाही. तेव्हा तो म्हणतो, तुने जे मला कार्ड दाखवलं होतं ना त्या नंबरवरती मी कॉल केला होता, तो माणूस तर तोच आहे, पण त्याने तुला आणि तुझ्याशी कधीच त्याचा कॉन्टॅक्ट झाला नाही असं सांगितलं. आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मी सगळं अनिशला सुद्धा सांगितलं, तुम्ही ते पैसे दिले तर नाही ना. तेवढ्यात भैरवी म्हणते, आत्ताच अनिश पैसे घेऊन गेला आहे. तुषार म्हणायला लागतो, आपल्याला त्याला अडवायला पाहिजे, चला चला लवकर चला इथून. ती लगेच भैरवी धावत धावत खाली जाते. हे सगळं झाल्यानंतर घरच्यांना थोडी काळजीच वाटत असते की आता या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतील. तुषार आणि बाकी सगळेही थोडे घाबरलेलेच असतात की हा तर मोठा फ्रॉड होऊ शकतो, तुझे पैसे जाऊ शकतात, आत्ताच्या आत्ता काहीतरी करायला पाहिजे. भैरवी धावत पळत तिथून निघून जाते. इकडे किशा मामा म्हणत असतो, काय रे अनिश, आता या पैशांचं तू काय करणार आहे, त्या सेवानीला पैसे देशील आणि घरामध्ये काय सांगशील रे. तेव्हा अनिश म्हणतो, सांगेल, काही चोरीला गेलं किंवा काय झालं, आता मला पहिले जाऊ दे. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि अनिशला तिथल्या तिथे अडवते.
तेव्हा भैरवी म्हणायला लागते, मला असं वाटते आपल्याला हे पैसे त्यांना देता कामा नये. अनिश तो माणूस फ्रॉड आहे आणि तुषारनेही तुला सांगितलं होतं ना, तरी सुद्धा तुने तुषारवरती भरोसा नाही ठेवला का? तेव्हा अनिश म्हणतो, हो तुषारने सांगितलं, पण मला असं वाटलं तिथे जावं आणि एकदा चौकशी करावी की हे सगळं खरं आहे की खोटं आहे. त्याच्याचमुळे मी तुषारकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा भैरवी म्हणते, असं कसं? मला असं वाटते आपल्याला ही रिस्क घेताच कामा नये आणि तुषार जे म्हणतोय ते मला पटलं सुद्धा आहे, हे सगळं फ्रॉड असू शकतं. तेव्हा अनिश म्हणतो, असं कसं? अगं मी जाऊन बघून येतो ना. आणि तुषारला का बरं एवढा विश्वास ठेवते? तेव्हा भैरवी म्हणते, नको अनिश, मला नाही वाटत आपल्याला ही डील करायला पाहिजे. आपण हे सगळं सोडून टाकू, काही गरज नाही आहे. तेव्हा अनिश म्हणतो, अगं मी जाऊन तर बघतो ना, प्लीज दे की. तेव्हा ती म्हणते, नको नको अनिश, हे पैसे जर द्यायचे असतील ना तर मी स्वतः जाऊन देईल. तू ही रिस्क घेऊच नको, कारण की एवढी मोठी कॅश अमाऊंट आहे. उगाच काही प्रॉब्लेम झाला तर इश्यू होऊ शकतो. भैरवी लगेच ती कॅशची बॅग अनिशच्या हातातून घेऊन जाते. हे सगळं बघितल्यानंतर अनिश आणि किशामामा अक्षरशः घाबरून गेलेले असतात. अनिश तर डायरेक्ट तिथे एक कुंडीच तोडून टाकतो. इकडे भैरवीकडे ते पैसे येतात. तेव्हा निलिमात्या म्हणतात, थोडक्यात वाचलो, बरं झालं तू लवकर गेली. तेवढ्यात इरा म्हणायला लागते, माऊ तू धावत धावत गेली म्हणून हे पैसे वाचले, नाही तर सगळे पैसे खराब झाले असते. तेव्हा तुषार म्हणायला लागतो, पण हे कोणी आणि का केलं असेल? तेव्हा भैरवी म्हणते, हे सगळं पैशासाठी केलं आहे, पण कोणी केलं असेल हे शोधणं कठीण आहे. तेव्हा निलिमात्या म्हणायला लागतात, ज्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये पैसे आहेत त्यांनीच तर हे सगळं केलं असेल ना. तेव्हा ती म्हणते, आता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला खूप बारकाईने गोष्टी शोधून काढायला पाहिजेत आणि मला असं वाटते हा पैसा घरात ठेवून चालणार नाही. मी लवकरात लवकर काही ब्रोकर्सला मिळते आणि हे पैशांचं जे काही आहे ना ते त्याची सोय करून टाकते. तेव्हा निलिमात्या म्हणतात, बरोबर आहे, पैसा आणि पाणी असं आपण जास्त साठवून ठेवला ना तर त्याच्याने रोगराई पसरते आणि हेच होण्याची शक्यता आहे. तू लवकरात लवकर या पैशाचा काहीतरी मार्ग काढ. दुसरीकडे अनिश खूप वैतागलेला असतो. तेवढ्यात तिथे किशामामा येतात आणि म्हणायला लागतात, आता मला असं वाटतं या तुषारमुळे तुझा प्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तुषारला या घरातूनच तू दूर केलं आणि या माणसांतून तोडलं तर तुझ्यामध्ये मध्ये मध्ये येणारे काटे दूर होऊ शकतात. तेव्हा अनिश म्हणतो, असं कसं करणार रे, तो तर आपल्या घरामध्ये कधी येतो ना. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, जेवढे लोक भैरवी आणि ती चेटकीन आहे ना, या दोघांना तुला भैरवीपासून दूर तोडायला पाहिजे, कारण की ही लोक आहेत, ही तुला जे पैसे भेटतील ना त्याच्यावरती काहीही करू शकतात, म्हणून तुला यांचा काहीतरी बंदोबस्त तर करणं गरजेचं आहे. तेव्हा अनिश म्हणतो, तुझं म्हणणं पटत आहे, पण हे सगळं मी कसं करेल? तेव्हा तो म्हणायला लागतो, तुला तुझ्या बायकोची खूप कौतुक करायला पाहिजे. भले तुला वाटो या नाही वाटो, पण तुझी बायको अशी आहे ना, कौतुकाने हुरहुरेल आणि तुला पाहिजे ती मदत करेल. तेव्हा तो म्हणतो, मामा मला हे खोटं नाटक करता येत नाही रे, माझ्या तोंडावरती दिसतं. तेव्हा ते म्हणतात, एक गोष्ट आठवण ठेव, आता बायकोचं कौतुक की सेवानी काय महत्वाचं आहे? सेवानी ना, मग त्याच्यासाठी तुला भैरवीला अशा चण्याच्या झाडावरती चढवायला लागेल ना. ती जशीच ढगात पोचेल ना तसाच तुझ्यावरती पैशाचा पाऊस सुरू होईल आणि मला असं वाटतं हीच तुझ्याकडे संधी आहे, नाही तर तुझ्याकडे कोणतीच संधी नाही. हे सगळं ऐकल्यानंतर आणि सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे निलिमात्या भैरवीला समजवत असतात, भैरवी, नवराने मी बायकोचं कौतुक कधी करतो तुला माहितीये का? जेव्हा त्याला गरज असते. आणि पैशाची गोष्ट अशी आहे ना की कोणीही कसंही वागू शकतं. तुला तर स्वतःहून समजायला पाहिजे, तुझा नवरा जे करतोय ना ते सगळं पैशासाठी करत आहे, अजून काहीच नाही. तेवढ्यात भैरवी त्यांना अडवते आणि म्हणते, मामी आत्या, तुम्ही माझ्या संसारामध्ये लुडबुड करायची गरजच नाही आहे. माझा संसार आहे, माझा नवरा आहे आणि अनिश असा नाही आहे. तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदीच चुकीचं आहे. अनिशवरती वाटेल ते आरोप करायची गरज नाही आणि मी स्पष्टपणे सांगते, माझ्या संसारामध्ये, माझ्या घरामध्ये कोणीही लुडबुड करू नका, नाही तर हे घर माझं सुद्धा आहे आणि मी पाहिजे तर डिसिजन घेऊ शकते, हे सुद्धा आठवण ठेवा. हे ऐकल्यानंतर निलिमात्यांना थोडं वाईट वाटतं. त्या लगेच इकडे मामांना कॉल करतात आणि म्हणायला लागतात, तुम्हाला असं पाहिजे आहे का की मी या घरामध्ये नाही राहावं? तेव्हा मामा विचारतात, तू नेमकं बोलायचं काय आहे ग? तेव्हा ती म्हणते, भैरवी मला म्हणाली की या घरातील नसले राहिले तरीही चालणार आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच निलिमात्या या सगळ्या कारणांमुळे हे घर सोडून जातील का की काहीतरी नवीन तमाशा होईल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन